2 दिवसांपूर्वी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. नक्की हा राडा काय झाला आणि यामध्ये नक्की कोणाची चूक आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उपनेते शरद कोळी. शरद दादा, काय नक्की हा प्रकार बैठकीमध्ये घडलेला होता? खरं तर शिवसेनेमध्ये अशा पद्धतीच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं बड्या नेत्यांसमोर ह्या घटना घडतायत. कसं पाहता या घटनांकडे? काय नक्की प्रकार आहेत? खरं तर अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये या निवडणुकीविषयी चीड होती, कारण लोकसभेला आणि विधानसभेला काही लोकांनी वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करून पक्ष विकण्याचं काम केलं होतं. तीच परिस्थिती आज महापालिकेला होणार यांच्या लक्षात आल्यामुळं वेळेत शिवसैनिक सावध होऊन, काय पदाधिकारी सावध होऊन यांच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. त्याच्यामुळे याला राडा म्हणणार नाही, पण ज्यांनी पक्ष विकायचं षडयंत्र केलं ती त्यांनी हाणून पाडलेलं आहे. या ठिकाणी आपण बघितलं जात चाल की या विभागाचे नेते आदरणीय खैरे साहेबांनी देखील स्पष्ट केले, अशा चुकीच्या जिल्हा प्रमुखावरती कारवाई करणार म्हणजे करणार आणि अशा लोकांवरती लवकरच पक्ष कारवाई करेल. आमची देखील मागणी आहे की अशा लोकांना शिवसेनेत स्थान दिलं नाही पाहिजे, कारण एकनिष्ठ कडवट शिवसैनिक अशा चुकीच्या धोरणामुळे, अशा काही पदाधिकाऱ्यांमुळे मातीत चाललेला आहे. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी एकनिष्ठ कडवट शिवसैनिकाची गरज आहे. म्हणूनच खैरे साहेबांनी सांगितले की लवकरच या जिल्हा प्रमुखावर कारवाई करणार. खरं तर महिला पदाधिकारी ज्या उपनेत्या आहेत त्यांना देखील या ठिकाणी शिवीगाळ किंवा अपशब्द वापरल्याचा देखील आरोप होतोय. काय तथ्य आणि काय अशा लोकांवर कारवाई होणार? खरं तर या लोकांना यांची चूक पकडल्यामुळं, चूक धरल्यामुळं यांना झोंबायला लागलं, यांना मुंग्या आले, त्या यांच्या डोळ्यात आग पडायला, पोटात दुखायला लागलं, म्हणून त्यांना आरेरावीची भाषा केली. परंतु पक्षविरोधी कारवाई केलेली हे लक्षात आलेलं आहे आणि अशा लोकांवर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. पक्ष अशा दळभद्री लोकांना, पक्ष अशा विकाऊ लोकांना, पक्ष अशा तडजोडी करणाऱ्या आणि पद घेणारं शिवसेनेचं काम करणार काँग्रेसचं अशा लोकांना लवकरच जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर महाविकास आघाडी जी आहे ती जोमाने कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या ठिकाणी बैठका ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवरती होत आहेत आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत देखील लवकर बैठक होणार आहे. काय नक्की महाविकास आघाडीची पुढची भूमिका असेल? कोण प्रणिती शिंदे राव? काय तर चिल्लर माणसं नावं घेत जा नको. आमचा पक्ष आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगल्या टारा फाडून ठेवतोय. कोण प्रणिती शिंदे नाव घेत आहे? अहो, मुळामध्ये लोकसभेला प्रणिती शिंदे ही खासदार झाली ही नशीब समजावं त्यांनी. अहो, उद्धव साहेबांच्या जीवावरती, शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झाले ते, नाही तर त्यांनी सोलापूर महापालिकेला नगरसेवकाला उभा राहिले तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं, ते नगरसेवकी झाल्या नसत्या. मेहरबान की समजावं त्यांनी. उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने खासदार झाल्या, पण त्यांनी विसरून गेले महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळलेला नाही. म्हणून त्यांनी विधानसभेला उद्धव साहेबांनी त्यांना भाषणातून स्पष्ट सांगितले होते की ताई, महाविकास आघाडीचा धर्म पाळा, पण त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी, त्यांचं मिळतं राजकारण शिजवण्यासाठी, मलिदा खाण्यासाठी राजकारणाला त्यांनी भाजपला मदत केली आणि ते स्वतः आमच्या उमेदवाराला महाविकास आघाडीला पाडण्याचं काम केलं. अशा महाविकास आघाडीचा झेंडा घेऊन मिरवणारे आम्ही खासदाराबरोबर यावेळेस युती करणार नाही म्हणजे करणार नाही. भले राज्यातली युती तुटली तरी चालेल, पण असे धोकेबाज गद्दारासोबत आम्ही युती करणार नाही. अहो, या प्रणिती शिंदेने चक्क फसवलंय आणि आमच्याच मधला एक बांडगुळा आहे. त्यांनी सांगितलं या सोलापूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना, प्रणित शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे मातोश्रीला जाऊन उद्धव साहेबांची भेट घेतली आहे, आपल्याला लोकसभेला बिनशर्तपणे पाठिंबा द्यायला सांगितलंय. असं बिलकुल झालेलं नसताना देखील काही चिरीमिरी पैशाच्या हपपलेल्या पोटच्या माणसाने त्यांना आम्हाला फसवलं, चक्क फसवलं आणि सांगितलं उद्धव साहेबांनी सांगितले पाठिंबा द्या. उद्धव साहेबांनी पाठिंबा द्यायला सांगितलेला नव्हता अजून, पण यांनी घाई गडबडीत पाठिंबा दिला आणि त्याचाच गैरफायदा या प्रणितताई शिंदेने घेतला आणि आम्हाला विधानसभेला त्यांनी विरोधी उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणून अशा धोकेबाज प्रणितताई शिंदे बरोबर आम्ही युती करणार नाही. अक्षरशः काँग्रेसचे काय पदाधिकारी खरंच खूप चांगले आहेत, ते बिचारे खूप जीव तोडून काम करतात, पण त्यांना देखील प्रणितताई शिंदे जुमानत नाही, चुकीच्या गोष्टी करताय. मग आम्ही तर शिवसैनिक आहोत,
आम्ही कधीच चुकीच्या गोष्टी सहन करू शकत नाही. म्हणून जर महाविकास आघाडी जिल्हा परिषद पंचायत समितीला प्रणित शिंदे जर नेतृत्व करत असाल तर आम्हाला ही युती कधीच मान्य नाही. युती तुटली तरी हरकत नाही, पण आता माघार नाही. प्रणित शिंदे यांची अवकात दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. त्यांनी जी केलेली चूक आहे त्याची भरपाई आम्ही केल्याशिवाय आता सोडणार नाही. आणि याचा मुदला सगळं जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेला प्रणित शिंदेला याचा मुदला सगळं धोका कसा असतो दावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कोण नक्की तो नेता आहे आपल्यातला की ज्याने हे सगळं कट शिजवला किंवा चुकीच्या पद्धतीने फिडिंग केलं खाली? खर तर नेता आहे, त्या नेत्याने आता शहाणं होणं गरजेचं आहे. अन्यथा जर उद्धव साहेबाला कोण फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा, मी ही शिवसैनिकमध्ये आलोय, मी खंदानी जलमता पायदाशी शिवसैनिक आहे. चुकीची गोष्ट शिवसेनेबरोबर झाली म्हणून मी सगळं सोडून कुठली पदाची न अपेक्षा करता प्रवेश केलेला आहे. पहिला प्रवेश शरद कुळीने केला आहे. आणि जर आता पण जर माझ्या डोळे देखत कोण पक्षासोबत आणि उद्धव साहेबांसोबत जर चुकीचं वागत असेल, जर पाठीत खंजीर खुपस असेल, त्याला मी भर रस्त्यात गच्चीला धरून जाप विचारून त्याला लाथा घातल्याशिवाय मी सोडणार नाही. म्हणून त्या नेत्यालाही सांगतोय, आता नाव घेत नाही, मला नाव घ्यायची वेळ आणू नका. जिल्हा परिषद पंचायत समितीला पक्ष आणि तिक्त विकायच्या भानगडीत पडायचं नाही. जी सच्चा कार्यकर्ता, इमानदार कार्यकर्ता, एकनिष्ठ शिवसैनिक आहे त्यालाच तुम्ही तिकीट द्यायची. आयात केलेल्याने पैसे घेऊन तुम्ही जर तिकीट द्यायचा आगाऊपणा कराल तर इथल्या नेत्यांना ज्यांनी ही ढवळाढवळ करून जिल्हा परिषद लोकसभा आणि विधानसभा जशी विकली तशी आता महापालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद मी विकू देणार नाही. काय व्हायचं ते हो दे. मला त्याची जी काय भोगायची वेळ आली तर मी भोगायला तयार आहे, पण अशा भांडगुळाशींना मी पक्ष विकू देणार नाही. आपण पाहतोय खरं तर कोण प्रणिती शिंदे अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो आता महाविकास आघाडीचाच एक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते शरद कोळींनी उपस्थित केलेला. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.